पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला केलं चितपट। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ, पराभवानंतर पैलवान शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारल्यानं वाद। कुस्ती सामन्यात पाठ टेकलेली नसताना पंचांकडून चुकीचा निर्णय, शिवराज राक्षेचा आक्षेप। साहित्यिकांनी मार्ग दाखवायला हवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मत। साहित्यिक बोलतील तेव्हा लोक ऐकतील, जागतिक मराठी साहित्य संमेलनात साहित्यिकांना केलं आवाहन। भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींनी दिला शब्द। आरोपींबाबत पुरावे देऊन देशमुख कुटुंबाकडून न्यायाची मागणी। आरोपींच्या पाठीशी गड कधीही राहणार नाही, महंत नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबियांना ग्वाही। माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल, महंतांचं वादावर स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक, मनोज जरांगेंचा घणाघात। मुंडेंनीच महंतांना बोलायला लावल्याचाही जरांगेंचा आरोप। मुख्यमंत्रीपद मिळाल्यानं शिंदे मनाने कोलमडलेत। सामनाच्या रोखठोकमधून गौप्यस्फोट, शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचाही दावा, तर शिवसेना नेत्यांकडून राऊतांवर पलटवार। सामना हे काँग्रेसचं मुखपत्र, ते शिवसैनिकही वाचत नसल्यानं दखल घेण्याची गरज नाही। मंत्री नितेश राणेंचा राऊतांना खुचकटोला। उदय सामंतांनी काल घेतली उबाटाच्या चंद्रकांत मोकाटेंची भेट। मोकाटे शिवसेनेच्या वाटेवर, सध्या ठाकरेंसोबत, नंतरचं काही माहीत नाही, मोकाटेंची सूचक प्रतिक्रिया। मुंबईत अवकाशात नुसत्या डोळ्यांनाही दिसलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा थाटामाटात संपन्न। विवाह सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी। एकोणीस वर्षांखालील T20 विश्वचषकात भारताच्या लेकींची बाजी, अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनं पराभव।